सर्वात महत्त्वाचं की ही जागा जे दत्त मंदिरचे म्हणतायत ते एकदम बरोबर आहे. ही जागा दत्त मंदिरची आहे, परंतु ही जागा दत्त मंदिरची आहे, पण ही जागा कुठल्याच वापरातली नाही. आणि ही जागा दत्त मंदिरचे जे पुजारी आहेत गोस्वामी, त्यांनी ही जागा या ठिकाणी त्यांच्या कुठल्याही कामाला येत नसल्या कारणानं आणि सामाजिक उद्देशासाठी त्यांनी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगर परिषदेला देण्याचं या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यांची संमती घेऊन, म्हणजे जे भोगवटदार आहेत ज्यांच्या ताब्यामध्ये ही जागा आहे त्यांची संमती आहे, आणि हे त्यांची संमती असल्या कारणानं नगर परिषदेनं ही जागा संपादित करून नाथ प्रतिष्ठाननं या ठिकाणी मराठा भवनसाठी जे काही खर्च लागणार आहे या ठिकाणी मराठा भवन करण्यासाठी ते देण्याचा शब्द माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांनी या ठिकाणी मराठा समाजाला शब्द दिला. आता एखादी सामाजिक संस्था एखाद्या सामाजिक कामासाठी जर एखाद्या मराठा भवन सारखं वास्तू या ठिकाणी मराठा समाजातील तरुणांना एक चांगला लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उभा करून देत असतील तर त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांचे आभार मानलेले आहेत. आणि मग हे सर्व होत असताना या ठिकाणी आत्ताच मी ऐकलं की काही लोक पत्रकार परिषद घेतात आणि या ठिकाणी ही जागा घेता येत नाही, आम्ही कोर्टात जाऊ, आम्ही याचिका दाखल करू. अरे, देणारा खुश आहे, घेणारा खुश आहे. या ठिकाणी संबंधित दत्त मंदिराची कुठलीही तक्रार नाही, किंवा या ठिकाणचे भोगवटदार म्हणून याचे जे मालकी ज्यांच्या ताब्यात आहे या जागेची ते गोस्वामी, त्यांचीही याच्यामध्ये कुठली तक्रार नाही, त्यांच्या नातेवाईकाची कुठली तक्रार नाही. मग ह्या ठिकाणी हे राजकारण काही लोक करतायत, पडद्याआडून कोणाला तरी पुढं काढायचं आणि याच्यासाठी वावड्या उठवायच्या, अशा पद्धतीचं काम चालू आहे. या ठिकाणी मी एकच सांगतोय की माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी जो काही गेल्या 1-2 वर्षापासून जे जातीवादाचं पेव या अशा लोकांनी या ठिकाणी पेरलेले आहेत आणि जातीवाद फोफावलेला आहे, ते जातीवाद कुठंतरी थांबवण्याचं काम याच्या माध्यमातून होणार आहे. मराठा समाजाचा द्वेष म्हणून धनंजय मुंडेंकडं बदनामीचं राजकारण या लोकांनी केलंय आणि मराठा समाजासाठी धनंजय मुंडेंनी या ठिकाणी मराठा भवन उभा करून दिल्यानंतर त्यांचं या ठिकाणी तोंडात मारल्यासारखं त्यांना होणार आहे. म्हणून धनंजय मुंडेंनी कुठंतरी ते मराठा भवन त्यांनी देऊ नये आणि ते होऊ नये, आणि झाल्यास त्यांना तोंडावर पडावं लागणार आहे. कारण बीड जिल्ह्यात मराठवाड्यात कुठंच मराठा समाजाला मराठा भवन नाही, आणि ते बीडमध्ये आणि परळीत मराठा समाजासाठी धनंजय मुंडे करतायत. म्हणजे धनंजय मुंडे हे जातीवादी नाहीत, ही या ठिकाणी मॅसेज महाराष्ट्राला जाईल. म्हणून त्यांना धनंजय मुंडेंच्या मार्फत या ठिकाणी मराठा भवन होऊ द्यायचं नाही, म्हणून त्यांची ससेहोलपट होते. ते राजकारण करतायत, त्यांच्या राजकारणाला मी तर विनंती करणार आहे की त्यांच्या जे काही राजकारण पडद्याआडून करायलेत, त्यांना काही चुकीची माहिती देऊन या ठिकाणी कोर्टात जाण्याची भाषा वल्गना करतायत. त्यांना माझी विनंती आहे की मराठा समाज या ठिकाणी उपेक्षित आहे. मराठा समाजातले तरुण या ठिकाणी बेकारीमध्ये फिरतायत. त्या मराठा भवनाच्या माध्यमातून अनेक तरुणांना चांगली दिशा या ठिकाणातून मिळणार आहे आणि एक चांगलं व्यासपीठ मराठा समाजाला इथं असणार आहे. म्हणून ह्याच्यात कुणी खोडा घालू नये एवढंच विनंती करतो. करता आलं तर चांगलं करावं, मग तर कुणी वाईट करू नये. कालच्या 14 मेला आपल्याकडे नगरपालिका यांनी नगरपालिकेकडून मराठा भवनसाठी जागेचं पत्र दिलं आणि खूप दिवसाची प्रलंबित मागणी होती आणि ती पूर्णत्वास जाण्याकडे आशादायी चित्र दिसलं. आणि आता आपण जे म्हणताय अर्जुनराव सोळंके यांनी आक्षेप घेतला वगैरे, ते सुद्धा आमच्यासोबत आंदोलनामध्ये होते. नगरपालिकेचं पत्रसुद्धा ते कायदे तज्ज्ञ म्हणून ते पाहत होते. ते पत्राकडे कसं त्याचं शब्दांकन असावं वगैरे स्वतः ते बसलेले होते. पत्र घेताना ते होते, आंदोलनामध्ये होते. आणि अचानकच त्यांनी असे आरोप करावे, हे मराठा समाजाचं दुर्दैव आहे. कारण नगरपालिका कशी देतीये, नाथ प्रतिष्ठान काय करतंय, माजी मंत्री विद्यमान आमदार धनंजय मुंडे साहेब हे कसं देत आहेत, ह्याच्यासाठी थोडा वेळ घेणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही कागदपत्रासाठी जर हस्तांतरण व्हायचं आहे, दानपत्र व्हायचं, ह्या प्रक्रियेला आपण वेळ द्यावा लागेल. आणि थोडासा वेळ दिल्याच्या नंतर 15 दिवस, महिना, 1.5 महिना वेळ दिल्याच्या नंतर जर ते आपल्याला देऊ नाही शकले तर निश्चितच आपली फसवणूक म्हणता येईल. परंतु सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत. दानपत्राच्या प्रक्रिया ते करतायत, हस्तांतरणासाठी त्यांचे सर्व कार्यकर्ते पाहतायत, नगरपालिका पाहते. इकडे जागेचा ताबा दिला, तिकडे बोर्ड लागला, आज बोरची मशीन येत आहे, तिकडे ऑफिसचं, म्हणजे सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत. आणि मग मध्येच हे का करावं, मलाही तो प्रश्न पडतोय. आणि ह्याच्यामध्ये श्रेय घेण्याचा वगैरे कुठंच काही प्रश्न नाही. आमची प्रांजळ भावना आहे की समाजासाठी एक भवन असावं, आणि त्या दृष्टीनं ना आम्ही राष्ट्रवादीचे आहोत, ना कोण्या पक्षाशी निगडीत आहोत. समाजकार्य आम्ही करतोय, म्हणून आम्हाला राजकारण पण करायचं नाही, आमचा द्वेषही नाही आणि त्यांचं समर्थनही करत नाहीत. आणि जरूर मुंडे साहेबांकडे, हे जरांगे पाटलांकडे त्यांची जाण्याची इच्छा आहे, निश्चित जावं.
जरांगे पाटलांना हे हस्तांतरण झाल्याचा हा सुद्धा विषय माहीत झालाय. आणखी त्यांना काही बोलायचं असेल तर ते त्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु मराठा भवनला आडवं येऊ नये एवढी माझी प्रांजळीच. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आमच्या सकल मराठा समाजाची मागणी परळी शहरामध्ये एक मराठा समाजाच्या हक्काचं मराठा भवन व्हावं ही गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागणी होती. त्यासाठी आम्ही सकल मराठा समाज बांधवांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरून संघर्ष आंदोलन मोर्चे केलेले आहेत. आणि त्याही इतक्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्हाला शेवटी आमच्या पदरी निराशा पडल्यामुळं आम्ही 11 मे 2026 रोजी नगर परिषदेसमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. आणि ह्या मराठा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एवढा रेटा वाढला की नगर परिषदेला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आंदोलनकर्त्याची दखल घ्यावी लागली. आणि त्या ठिकाणी नगर परिषदेनं दखल घेऊन दिनांक 14 मे या 2026 म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी एक नगर परिषदेनं आंदोलनकर्त्याला या ठिकाणी पत्र दिलं. आणि पत्र दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही मराठा भवनसाठी जागा देत आहोत. तर जी नगर परिषदेनं मराठा भवनसाठी परळी शहरामध्ये जागा दिलेली आहे, वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या बाजूला एक त्या ठिकाणी स्मशानभूमी आहेत आणि बाजूला वेताळ मंदिर आहे, तीर्थ जे आहे वैद्यनाथ मंदिरचं त्याच्या बाजूला एक 28 गुंठे जागा दिल्याचं त्यांनी अधिकृत पत्र दिलेलं आहे. त्याचा जावक क्रमांक 862/2026 कार्यालय नगर परिषद परळी जिल्हा बीड दिनांक 14/5/2026 अशा अनुषंगाने एक पत्र दिलेलं आहे त्यांनी. तर त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा दिलेली आहे. पण ही बाब या ठिकाणी आंदोलनकर्ता म्हणून आणि एक कायद्याचा अभ्यासक वकील म्हणून माझ्या लक्षात आल्यानंतर मी तातडीनं सर्व कागदपत्र या ठिकाणी गोळा केले. मी तलाठीकडे 7-12 गोळा केल्या. नगर परिषदेतून सगळे सरकारी कागदपत्र काढल्यानंतर जमा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही नगर परिषद या ठिकाणी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. त्याचबरोबर 14 मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितलं की मी धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं ही जागा धनंजय मुंडेंनी मराठा भवनसाठी खरेदी करून घेतलेली आहे. परंतु धनंजय मुंडेंनी सांगितलं की नाथ प्रतिष्ठान ही जागा विकत घेत आहे आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी दान धर्म देत आहे. परंतु उपलब्ध कागदपत्राच्या आधारे शहानिशा केली असता ही जागा परळी शहरातील वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला असलेली गट नंबर 413 दत्तात्रय देवस्थान दत्तात्रय देवस्थानची ही जागा आहे. आणि ही जागा सगळ्यात महत्त्वाचं, ही जमीन गट नंबर 413 ही इनामी जमीन आहे, वर्ग 2ची जमीन आहे ही आणि त्याच्यात इतर हक्कामध्ये त्याचा शेरा नमूद आहे की ही जागा हस्तांतरण करता येत नाही परवानगीशिवाय. एवढी शोकांतिका असताना, एवढं ही गंभीर प्रकरण असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात परळी नगर परिषद आहे, नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी आहेत, ह्या दोन्ही संस्था त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी सारासार मराठा समाजाची एक पद्धतशीरपणे फसवणूक केलेली आहे. धनंजय मुंडे आणि नगर परिषद यांनी मराठा भवनसाठी ज्या जागेचा ताबा दिला ती जागा दत्तात्रय मंदिर देवस्थानची आहे. ती जागा त्या जागेचा ताबा हा बेकायदेशीर आहे. ती जागा मराठा भवनला देता येत नाही. तर या ठिकाणी ही धनंजय मुंडे आणि नगर परिषद यांनी ही दत्तात्रय देवस्थानची बेनामी म्हणजे वर्ग 2ची जमीन ही मराठा समाजाला देऊन फसवणूक केल्यामुळं आंदोलनकर्त्यामध्ये त्यांनी फूट पाडलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, धनंजय मुंडे आणि नगर परिषद धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असलेले जे की पगारी स्वरूपाचे पेड कार्यकर्ते आहेत काही, जे की मराठा आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि हे तोडपाणी करून खऱ्या अर्थानं मराठा समाजाला वेठीस धरतात. असाच काहीसा प्रकार या ठिकाणी मराठा समाजातील काही फुटीर आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि धनंजय मुंडेचे या ठिकाणी त्यांनी व्हावा मिळवण्यासाठी केलेलं आहे. त्यामुळं आगामी काळात लवकरात लवकर एक सकल मराठा समाज म्हणून व त्याचबरोबर सर्व मराठा समाजाचे कायदेशीर वकील बांधव म्हणून आम्ही छत्रपती संभाजी उच्च न्यायालयामध्ये, हायकोर्टामध्ये नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे, नाथ प्रतिष्ठान व परळी नगर परिषद या सर्वांवरती या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांनी समाजाची फसवणूक केल्यामुळं त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी सकल मराठा समाजाची लवकरच राज्यव्यापी आम्ही बैठक घेणार आहोत व पुढील कारवाई आम्ही लवकरात लवकर करणार आहोत. व त्याचबरोबर मी आता लागलीच आम्ही सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाची भेट घेऊन त्यांना या ठिकाणी ही वस्तुस्थिती सांगणार आहोत. खरं तर त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना त्या दिवशी काही फुटीर आंदोलनकर्त्यांनी मनोज जरांगे पाटलांची सुद्धा दिशाभूल केलेली आहे. त्यांनी अंतरवलीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की धनंजय मुंडे आणि नगर परिषदेने आपल्याला जागा दिलेली आहे. या निमित्तानं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की जरांगे पाटलांना या ठिकाणी जी मराठा बांधवांनी जी चुकीची माहिती दिलेली आहे, तर सर्व सकल मराठा समाज बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि नगर परिषदेनं सारासार मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. मराठा समाजाच्या काही आंदोलनकर्त्याला हाताशी धरून तर मराठा समाजाने कुठलाही या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये. सगळे कागदपत्र माझ्यापाशी आहेत.
सगळे कागदपत्र सरकारी कार्यालयामध्ये आहेत. त्याच्यामुळं नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे नाथ प्रतिष्ठान व नगर परिषद यांच्यावरती या ठिकाणी लवकरात लवकर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. लेखी आक्षेप नोंदवण्यासाठी सरकारी कागदपत्र गोळा करायला थोडा वेळ लागला, कारण आता 14 तारीख झालेली आहे, तर त्याच्यासाठी मध्ये 1-2 सुट्ट्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे कागदपत्र तहसील कार्यालयामधून, भूमी अभिलेख कार्यालयामधून, नगर परिषद कार्यालयामधून हा सरकारी कागदपत्र गोळा करण्यासाठी थोडासा वेळ गेलेला आहे. आता लवकरच नगर परिषद असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राष्ट्रवादीचे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व त्याचबरोबर मराठा संघ सुद्धा मनोज जरांगे पाटील या सर्वांना या ठिकाणी कायदेशीर पत्रव्यवहार केला जाईल आणि धनंजय मुंडे नाथ प्रतिष्ठान व नगर परिषद यांच्यावरती तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये म्हणजे योग्य ती कायदेशीर कारवाई दाखल करणार आहोत व त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.